लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकमधील संदीप फाउंडेशनमध्ये सामूहिक नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर आता हनुमान चालीसा पठण करण्यात आलाय। काही हिंदूवादी कार्यकर्त्यांनी नमाज पठणाला आक्षेप घेत निषेध नोंदवलाय। त्यानंतर हनुमान चालीसा पठण करून आंदोलन करण्यात आलंय। मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी झाल्याची माहिती मिळते। संदीप फाउंडेशन परिसरामध्ये विद्यार्थ्यांकडून सामूहिक नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदूवादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय। त्यानंतर आज परिसरामध्ये एकत्र जमून हनुमान चालीसा पठण करण्यात आली आहे। भगव्या टोप्या आणि गळ्यामध्ये भगवा दुपट्टा घातलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केलाय। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कारण काल काही जिहादी मानसिकतेचे लोक मध्ये येऊन विद्यार्थ्यांना एकत्र करून कॉलेजच्या रूम मध्ये सामूहिक नमाज पठण करत होते। तर आज आपल्या भारतात, महाराष्ट्रात सर्वात मोठा उत्सव आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळ्याचा होतोय। लव जिहाद सारखे मोठे मोठे प्रकरण आपल्या महाराष्ट्रात, भारतात होता। मागं गुजरातमध्ये काही शिकलेल्या मुला मुलींकडून चुकीच्या गोष्टी देशापुढे आल्या। तर आपण ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन ही मानसिकता ठेचण्याकरता आज सर्व इथल्या युवा युवतींनी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्यांना एक इशारा म्हणून हनुमान चालीसाचं पठण करण्यात आले। एक महाविद्यालय प्रशासन म्हणून आम्ही या संदर्भात नक्कीच जी काही चौकशी करणार आहोत आणि अशा घटना घडणार नाही याची पण आम्ही काळजी घेणार। आता ही जी घडलेली घटना आहे त्याच्यावर आम्ही चौकशी समिती गठीत केलेली आहे। त्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही तुम्हाला कधी किती दिवसाचा त्याला आता 48 तास। दरम्यान या घटनेमुळे शैक्षणिक परिसरातील धार्मिक कार्यक्रमांबाबत चर्चा सुरू झाली असून पुढील घडामोडींवर आता सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।